चला मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने जगडे पाटील वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कनक 11 भांडूप. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा शेट्टे आणि नागेश शेट्टी. चला विनर झालेले संघ बघा, बामणडोंगरी टीम, त्यानंतर विचुंबे टीम आणि आदर्श स्पोर्ट्स. 5 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे बघा इथे. बामणडोंगरी, विचुंबे आणि आदर्श स्पोर्ट 5 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायची आहे. तीनही संघ सध्या सामना चालू आहे. नक्कीच आजच्या दिवसामधील फ्रेश शेवटचा सामना, 6वा सामना, तो म्हणजे जागडे पाटील वॉरियर्स विपक्ष कनक 11 भांडूप या दोन संघादरम्यान. स्ट्राईक एंड वरती फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत ते. चला पंच लगेचच सामना सुरू करा. नागेश शेट्टी स्ट्राईक एंड वरती आणि बॉलिंग साठी आलेले आहेत ते परेश वलंत्रा बॉलिंग साठी. सामना सुरू होत असताना पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. स्ट्राईक एंड वरती नागेश. पहिला चेंडू अगदी टप्पा पाडल्यानंतर काही अंशी उसली घेणारा चेंडू होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. खराब फेकी पाहायला मिळाली. 2 या पहिल्या चेंडूवरती धावा मिळतात आणि या संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये. नागेश आपला वैयक्तिक खातं खोलत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती. परेश वलंत्रा. परेश यांचा चेंडू भरपूर चांगला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1च धाव या चेंडूवरती मिळेल. जबरदस्त फेकी पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. स्ट्राईक एंड वरती कृष्णा शेट्टी स्ट्राईक एंड वरती. शेट्टे कृष्णा शेट्टे स्ट्राईक एंड वरती. बॅट पकडायची अनोखी स्टाईल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच निर्धारित क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 5 धावा. फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र खेळून काढलाय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल आणि या 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. आमचे स्कोरर मित्र भरपूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. टोटल 3 दिवसामध्ये 300 डॉट बॉल झालेले आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप चा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी जबरदस्त षटकार. नागेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. टोटल 254 डॉट बॉल पाहायला मिळाले 3 दिवसामध्ये. 100 वाईट चेंडू. त्यानंतर विकेटचा जर विचार केला तर त्यांचं कॅल्क्युलेशन चालू आहे. टोटल 22 नो बॉल 3 दिवसामध्ये पाहायला मिळाले. जबरदस्त कॅल्क्युलेशन. अजून एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि हा 325वा डॉट चेंडू आहे. मग ते ॲक्युरेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. राहुलजी गोंधली सर बामणडोंगरी गावचे स्कोरर आहेत आणि काय जबरदस्त माहिती पोहोचवत आहेत.
पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनगडी बाद 12 धावा. नवीन गोलंदाजी मार्ग वरती बॉलर नेम विकी. विकी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती फलंदाज कृष्णा. चला वेल वाया घालवू नका बघा. टीम कनक 11 भांडूप संघ प्रथम फलंदाजी करत असताना जागडे पाटील वॉरियर्स संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डॉट चेंडू पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू फलंदाज कृष्णा यांना समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या षटकामधील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती विकी यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. कृष्णा हे देखील अगदी जबरदस्त क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. त्यांना माहिती आहे की समोर नागेश जे भरपूर चांगली फलंदाजी करतात. या चेंडूवरती एक धाव नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा नागेश स्ट्राइक एंड वरती. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर ब्रह्मास्त्र फेकलं होतं. विकी यांनी डॉट चेंडूचा सामना करत असताना पाहायला मिळाले फलंदाज नागेश. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज विकी. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या फायर ट्रॉफी वरती. षटकार इथे पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका फलंदाज नागेश यांच्या बॅट मधून. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19च्या घरामध्ये. नक्कीच पहिला षटकार ज्यामध्ये डायरेक्ट ट्रॉफीला स्पर्श करणारा फटका पाहायला मिळाला नागेश यांच्या बॅट मधून. एक या चेंडूवरती 2 धावा. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती विकी. त्या गोलंदाजांना आपण पाहतोय. नागेश यांनी भरपूर चांगली फलंदाजी केली. 2 षटकार ज्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा विकी. यावेळेला जबरदस्त फटका हेलिकॉप्टर लुक. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे होते. एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22च्या घरामध्ये. अजूनही कुठल्याही पद्धतीचा गडी बाद झालेला नाहीये. अगदी नो लॉस. नक्कीच जागडे पाटील वॉरियर्सच्या संघाचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी असेल, कारण त्यांनी अगदी 7 मिनिटांमध्ये 2 षटक पूर्ण केलेले आहेत. चला लगेचच तुम्हाला विनंती आहे पुढचा षटक देखील लगेच चालू करा. वेळेला भरपूर महत्व देत असताना आमचे आयोजक पाहायला मिळतात. तसेच नक्कीच जागडे पाटील वॉरियर्स हा संघ देखील अगदी वेळे काटेकोरपणे आपलं षटक दिलेल्या वेळेमध्येच पूर्ण करत असताना पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस किंजल स्पोर्ट त्यानंतर आदर्श ट्रॉफीची जी स्पर्धा असते त्या त्या वेळेत टायमिंगला भरपूर महत्व दिलं जातं. कधी कधी तर जर टायमिंगच्या आतमध्ये तुम्ही षटकं फेकली नाही तर नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षक देखील आतमध्ये घ्यावे लागतात. बरेचसे नियम. आशिष गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता नागेश यांच्यासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षक. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष तयार. शॉर्ट पिच चेंडू होता. कृष्णा यांच्यासाठी एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे आणि निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. आमचे राहुल गोंधली जबरदस्त स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये.
या अगोदर पारगाव मध्ये देखील आम्ही एकत्र होतो. तिथे देखील त्यांनी जबरदस्त स्कोरिंग केली होती. आशिष पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आउटफील्ड खराब आहे. नक्कीच झाडाला चेंडू स्पर्श झालाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. जर का हा चेंडू झाडाला स्पर्श झाला नसता कदाचित चौकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाहीये. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27-27. यावेळेस जबरदस्त फटका बॅटच्या मधोमध रडार मध्ये आला आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा यांच्या बॅट मधून षटकार. 6 धाव्यांसाठी हा फटका पाहायला मिळाला. षटकार. टोटल धावा धावफलकावरती 33 धावा. या षटकामधील जर आपण विचार केला तर अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. आशिष. इथून मात्र जबरदस्त गोलंदाजी. विकेट मिळत असताना आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करत असताना जबरदस्त कॅच पकडली आहे ती आशिष यांनी आणि इथून मात्र विकेट मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओम. नवीन फलंदाज ओम पाहायला मिळतात. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये आशिष चुकी करणार नाहीये. लगातार 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळतात आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील ओम. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 33 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतील आणि नवीन गोलंदाज देखील आपल्याला तिथे पाहायला मिळतील. चला लगेचच बॅट्समॅन पाठवा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवप्रसाद. फलंदाजीसाठी हनुमंत. HD 23. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवप्रसाद. स्ट्राइक एंड वरती फलंदाज नागेश. नागेश यांच्यासाठी पहिला चेंडू जबरदस्त डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जबरदस्त चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शिवप्रसाद यांच्या माध्यमातून दोनही चेंडू अगदी बुंद्यामध्ये फेकले होते शिवप्रसाद यांनी. 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शिवप्रसाद. नागेश यांच्यासाठी भरपूर चांगला चेंडू. गोळीच्या वेगाने चेंडू कव्हरच्या रिझर्व मध्ये पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे
35. 35 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र हा चेंडू राकेश अगदी समजू शकले नाहीयेत. अजून एक डॉट चेंडू. या षटकामधील तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय शिवप्रसाद यांचा. 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. नागेश यांच्या पारीचा अंत झाला. नागेश तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतील. या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. अगदी हवा भरपूर जबरदस्त सुटत असताना पाहायला मिळाली. पस्तीस धावा धाव फलकावरती लागले. शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन बॅट्समन शाहिद. शेवटचा चेंडू शिवप्रसाद. जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 4 षटकांमध्ये 36 धावांचा लक्ष ठेवलेला आहे ते जागडे पाटील वॉरियर्स या संघासमोर. या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते आपण पाहणार आहोत. अगदी 16 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण केलेली आहेत ती जागडे पाटील वॉरियर्स या संघानं. त्या संघाचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो. अगदी जबरदस्त पद्धतीनं फिल्डिंग सेटअप असेल, त्यानंतर गोलंदाजीसाठी अगदी कुठल्याही पद्धतीचा त्यांनी वेल वाया न घालवलेला आहे. त्यामुळं नक्कीच आता आपल्याला कनक 11 भांडूप संघाची गोलंदाजी पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे ते जागडे पाटील वॉरियर्स या संघासमोर. चला लगेचच कनक 11 भांडूप संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरा. 36 धावांचं टार्गेट आहे. चला लगेचच बॅट्समन पाठवा जागडे पाटील वॉरियर्स टीम. आणि कनक 11 भांडूप संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
चला बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेले आहेत. बघा ज्या सुपर फोरच्या सामने आहेत त्यामध्ये बामणडोंगरी विपक्ष विचुंबे आणि ग्रामीण आणि नक्कीच 40+ तालुका विपक्ष आदर्श असे सामने असतील, ते देखील लक्षात घ्या. सुपर 4 मध्ये चला लगेचच सामना चालू करा. आमचे पंचांना आम्ही विनंती करू, अमोल सर मॅच लगेचच सुरू करा. चला कनक 11 भांडूप संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी पहिली इनिंग 4 ओव्हर 16 मिनिटांमध्ये पूर्ण केल्या, त्या म्हणजे चाकडे पाटील वॉरियर्सच्या संघानं. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 12वा खेळाडू पाठवा बघा. चला जागडे पाटील वॉरियर संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलर कोण आहे काका? बॉलर शाहिद गोलंदाजीसाठी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज शॉर्ट पिच चेंडू पहिल्या चेंडूवरती अगदी प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडू गेलाय तो सीमा पार. षटकार पहिल्या चेंडूवरती षटकार. बॅट्समन 6 धावा. अलंकारच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. यावेळेस बघा षटकार आल्यानंतर अगदी जबरदस्त पद्धतीनं चेंडू खेळून काढलाय. दुसरी धाव देखील पूर्ण. आशिष नार्वेकर 50 एज आणि अगदी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. षटकार आल्यानंतर कुठेतरी फलंदाजानं आपली नक्कीच कौशल्य तिथे वापरलं आणि 2 धावा पूर्ण केल्या. टोटल धावा झाल्या त्या म्हणजे 8 धावा. अजून एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तिथे नक्कीच चालू आहे. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण. 50+ असून देखील रनिंग बिटवीन द विकेट बघा. 3 धावा पूर्ण केल्या. चौथ्यासाठी देखील निघाले होते ते. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट देखील भरपूर चांगली आहे. टोटल धावा झाल्या त्या 11 धावा. चला वन सोल्युशनचे कॅप्टन आपण या इथे समोर. टोटल धावा झाल्या त्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा नक्कीच पाहायला मिळतात. शाहिद गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. अलंकार शॉर्ट पिच चेंडू. जबरदस्त शॉट. क्षेत्ररक्षक तिथे होते. जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद पाहायला मिळतील. अगदी जबरदस्त कॅच तिथे पाहायला मिळाली.
लाईव्ह तुम्ही नक्कीच पाहू शकता. अशी जाऊ झालं ना. आशिष यांची पारी समाप्त. काका चहा चहा. जे जे सचिन जा. धावा धावफलकावरती पाहायला मिळते त्या 11 धावा. नवीन बॅट्समन अभि. नवीन बॅट्समन अभि यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज शाहिद. 4 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर काही अंशी बाहेर निघाला होता. समजू शकले नाहीयेत फलंदाज अभि पहिला निर्धाव चेंडू खेळत असताना. ज्या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून एक निर्धाव चेंडू. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. बघा विचुंबे टीम, त्यानंतर आदर्श पनवेल टीम, 40+ आणि बामण डोंगरी टीम या संघांनी लक्षात घ्या तुम्ही सुपर 4 साठी नक्कीच क्वालिफाय झालेले आहेत. 5 वाजता तुम्हाला टाइम दिलेला होता. त्या टायमिंग मध्ये जर तुम्ही इथे उपस्थित झाले नाही तर आयोजक जो काही निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. जर तुमची उपस्थिती नसेल तर संघ बाद देखील केला जाईल. अगदी सुपर 4 मध्ये गेलात म्हणून असं नाही की तुम्ही लेट आले तरी चालेल. आयोजकांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. त्यामुळे 5 वाजता तुम्ही ऍक्युरेट इथे उपस्थित राहा. जे 3 संघ आहेत. गोलंदाज सज्ज. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता अलंकार यांचा, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे 12 धावा. बॉलरचं नाव काय. गुलाम गोलंदाजीसाठी. गुलाम गुलाम गोलंदाजीसाठी. 3 चेंडू नक्कीच फेकून झालेले आहेत. धावसंख्या झाल्या त्या 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळते. या षटकामधील जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 13 धावा. तर विचार केला तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. ते एक्स्ट्रा मध्ये जातात म्हणजे अजूनही एकही धाव खर्च केलेली नाही. तेच तर्रार बाईच्या स्वरूपामध्ये आणखीन 2 धावा मिळतील. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावा झाल्या त्या 15 धावा. लिगल बॅटच्या सहाय्यानं एकही धाव अजूनपर्यंत आलेली नाहीये. शेवटचा चेंडू या षटकामधील. गुलाम जबरदस्त गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जर विचार केला तर नक्कीच अगदी छाप सोडलेली आहे गुलाम यांनी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलाय तो निर्धारित क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या भांडूप संघ. काल लॉट्स पडवलं तर काय नाव होती नक्की? ग्रामीण होते का? ओपन ची टीम वाटवते. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. वेल वाया नका घालू बघा. नवीन बॉलर हेमंत. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे हेमंत गोलंदाजीसाठी. स्ट्राईक इन वरती फलंदाज अभि यांच्या बॅट मधून अजूनही एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. अजून एक जबरदस्त चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त फटका लांबच लांब अभि यांच्या बॅट मधून प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार षटकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अगदी भोंद्यामध्ये चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. टोटल धावा धाव फलकावरती लागले त्या 25 धावा. समीकरण जर विचार केला चेंडू आणि रन्स मधील तर 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावांची गरज. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव.
एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26. लोवर फुलटॉस चेंडू, जबरदस्त शॉट, चेंडू चाललाय तो सीमा पार, चौकार पाहायला मिळतोय अलंकार यांच्या बॅट मधून. टोटल धावा धाव फलकावरती लागले त्या म्हणजे 30 धावा. चेंडू आणि धावांमधील अंतर 6 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत 7 चेंडू बाकी आहेत. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता. एक धाव तर सहजगत्या पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होता परंतु तू मै एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल म्हणजे 31च्या घरामध्ये. 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 5 धावांची. 6 चेंडू 5 धावा. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज बॉलर कोण आहे? बॉलर नेम राजा. 6 चेंडू 5 धावांची गरज. कट करण्याचा प्रयत्न अलंकार यांचा. इथून मात्र चेंडू सीमा पार आणि मॅच फिनिश. सामना फिनिश. चला नेक्स्ट मॅच साठी या लगेचच. सागडे पाटील वॉरियर्स 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना वन सोल्युशन. चला वन सोल्युशन आणि जागडे पाटील 11 या लगेचच. सध्यापर्यंत हायेस्ट टोटल आहे तो म्हणजे नियती स्पोर्ट्स शिवशंभो चिंचपाडाचा 31 होता. म्हणजे तुम्हाला जर बाय पाहिजे असेल तर 31 प्लस धावा बनवाव्या लागतील.